आता पाहूया मुंडेंवरून जे घमासान सुरू आहे त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। आरोप सिद्ध न होता मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी अयोग्य, दीपक केसरकरांची प्रतिक्रिया। तर धनंजय मुंडेंचा राजीनामा मागण्यामागे राजकारण असल्याचाही आरोप। पोलीस तपास असतो त्यावेळेला तो निपक्षपातीपणे झाला पाहिजे आणि त्याच्यामुळे कुठलाही आरोप जर धनंजय मुंडेंच्यावर सिद्ध झाला नसेल तर आता त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्याचं कुठलंही प्रयोजन दिसत नाही। तुमचे फक्त खंडणीच्या गुन्ह्यात नाव, मग हजर व्हायला का घाबरता? सुरेश धस यांचा वाल्मिक कराडला सवाल। तर या गुन्ह्यात फक्त आकांचे आका सापडू नये, धस यांचं वक्तव्य। तुमच्यावरती खंडणीचाच आरोप आहे ना फक्त, मग तुम्ही अटक व्हायला का घाबरताय? याचा अर्थ 100% सरळ आहे की तुम्ही संतोष देशमुखच्या खुनामध्ये सरळ सरळ आरोपी आहात। दीपक केसरकर आणि बबनराव तायवाडे मोठे नेते आहेत, त्यांनी बीड हत्या प्रकरणात जात आणू नये, सुरेश धस यांचं केसरकर आणि तायवाडे यांना आवाहन। तर धनंजय मुंडेंचा राजीनामा मागितला नाही, धस यांच्याकडून स्पष्ट। बाबा ओबीसीचं जरी गेलं असतं तरी आम्ही असंच बोललो असतो। कुणाला पटतंय? कोणत्या ओबीसीला पटतंय का? काय दीपक केसरकर, तायवाडे साहेब कुठले तायवाडे? ओबीसी नेते। हा, तिथं लय मोठा झेंडा लावलेला आहे। चला, अंजली दमानियांच्या सत्यशोधक आंदोलनाचा आज दुसरा दिवस। बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली, वाल्मिक कराडला अटक होईपर्यंत लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार। बीड हत्येप्रकरणी अंजली दमानियांकडून दिशाभूल, राष्ट्रवादीच्या सूरज चव्हाणांचा आरोप। तर दमानियांना प्रकरणापासून दूर ठेवण्याची पोलीस अधीक्षकांना विनंती। 3 फरार आरोपींना पकडण्यास उशीर होतोय हे चांगलं नाही, रामदास आठवलेंकडून नाराजी व्यक्त। देशमुखांची हत्या महाराष्ट्राला कलंक लावणारी घटना असल्याचीही प्रतिक्रिया। बीड हत्याप्रकरणी लातूर बीड नंतर आज बुलढाण्याच्या सिंदखेड राजामध्ये मूकमोर्चा। बुलढाण्यातील मूकमोर्चा संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची उपस्थिती। बीडमधील हत्याप्रकरणी औरंगाबाद खंडपीठात धनंजय देशमुखांकडून रिट याचिका। हत्या प्रकरणातील आरोपींना अजून अटक होत नसल्याने रिट याचिका दाखल। वाल्मिक कराडला अटक न करू शकणारे दाऊदपर्यंत काय पोहोचणार? वाल्मिक कराड खडा तो सरकार से बडा, अशी बीडमध्ये परिस्थिती। जितेंद्र आव्हाडांची टीका। अजूनही आठवतं की दाऊदला फरफटत आणणार होते, आता तुम्ही वाल्मिक कराडला नाही आणू शकत, तुम्ही दाऊदच्या पर्यंत काय पोहोचणार हो? पॉलिटिकल अंडरस्टँडिंग शिवाय हे सगळं घडत नाही।